निशिकांत दुबेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले आणि त्यामुळे भाजप बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। निशिकांत दुबे हे काल महाराष्ट्र आणि मराठी विरोधात बरळले होते। दरम्यान दुबेंच्या विधानानंतर भाजपला सारवासारव करावी लागली आहे। बघूया त्यानंतर त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास। महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे। अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही। की महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणालाही अधिकार नाही। झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्र आणि मराठी विरोधात गरळ ओकली होती। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळालं। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडत काही सवाल केले होते। दरम्यान यानंतर भाजपला देखील दुबेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं। दुबे संघटनेला बोलले, मराठी माणसाला नाही। मात्र अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळे संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे अशी वक्तव्य करू नये अशी तंबी देखील फडणवीसांकडून देण्यात आली आहे। अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। ये क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो। वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास। माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है। निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत। ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही। तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात। मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे। दुबेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी थेट भाजपलाच धारेवर धरलं। मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केला। तर दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेने देखील दुबेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। हे जे षडयंत्र चाललंय हे महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करायचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे। या षडयंत्राला आम्ही बळी पडणार। कशाला आता त्या दुबेला आठवण आली, कोण हे सगळे कुठनं भय्य निर्माण झाले, चॅलेंज देणारे आम्हाला। हे जाणीवपूर्वक बिहार इलेक्शनमध्ये याचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे। निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही। महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे। मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणूस म्हणून राहतो। मला मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे। दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले, आमच्या मित्र पक्षाचे असले, तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही। आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे। निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। दरम्यान यावरून भाजप आमदारांनी दुबेंना चांगलंच ठणकावलं। महाराष्ट्राचं जीडीपी मधलं योगदान संपूर्ण भारताला माहिती असल्याचा टोला आशिष शेलारांनी लगावला। तर सुधीर मुनगंटीवारांनी देखील दुबेंचा समाचार घेतला। त्या सन्माननीय खासदारांनी किंवा त्या खासदारांनी त्यांना जी पाहिजे ती भूमिका कायद्यात बसून जरूर मांडावी, पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही। अध्यक्ष महोदय, मराठी माणसाचे जीडीपी मधलं योगदान हे पूर्ण देश जाणतो। ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये। की महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची
कोणालाही अधिकार नाही, कोणालाही वापरता येणार नाही, तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही मोठा असो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हा आमचा भाव आहे. आजही देशाच्या GDP मध्ये आम्ही 15% कॉन्ट्रीब्युशन देतो, उद्योगामध्ये 20% कॉन्ट्रीब्युशन देतो. आणि म्हणून महाराष्ट्राचा तुमच्या रागासाठी, तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्दरचना करता येणार नाही. निशिकांत दुबेंनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण पेटलंय. दुबेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात येते. तर दुसरीकडे बिहारच्या निवडणुका आल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान दुबेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र भाजपची मात्र मोठी कोंडी झाली. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.